आंगनवाड़ी सेविकाओं की हड़ताल को 38 दिन पूरे हो गए हैं, लेकिन सरकार ने अभी तक उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया है। इसलिए अब सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए आंगनवाड़ी सेविकाएं अलग अलग अंदाज में आंदोलन कर रही है। गोंदिया शहर में आंगनवाड़ी सेविकाओं ने कटोरा मार्च निकालकर सरकार से पेंशन देने और मानधन बढ़ाने की मांग की। तरी तुम्ही मोठ्या संख्येने आलेले आहेत। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? अंगणवाडी सेविका उपाशी, अंगणवाडी सेविका उपाशी। 4 डिसेंबर पासून या महाराष्ट्रातील 2,07,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत। परंतु ही सरकार यांच्या मागण्याबद्दल काही बोलायला तयार नाही। यांच्यासोबत अनेक चर्चा झालेल्या आहेत मुंबईमध्ये, तरी सरकार काही बोलत नाही। मागे गोंदिया जिल्ह्यामध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने 4 तारखेला प्रचंड मोर्चा काढल्यानंतर अनेक मोर्चे जिल्हा परिषदेवर काढला। पण तुम्हाला माहीत आहे की यामध्ये एक चटणी भाकर मोर्चासुद्धा गोंदियाला झालेला आहे। दुसरा मोर्चा सावित्रीबाई वेशभूषा असं एक आंदोलन झालेलं आहे। एक जेल भरो आंदोलन गोंदियामध्ये झालेलं आहे। आणि आज हा कटोरा मोर्चा, या सरकारच्या तिजोऱ्यामध्ये पैसे नाहीत असे सरकार म्हणतो, म्हणून आम्ही जनताला आव्हान करतो। पण जनता म्हणते, आम्ही 1-2 लोकांना म्हटलं जरा पैसे टाका, त्यांनी प्रतिक्रिया दिली की तुमच्यासाठी पैसे नाही ना। कालच्या मंत्रिमंडळमध्ये काल बुधवारी जे मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक झाली, यांनी एक निर्णय घेतला, प्रसिद्धीसाठी करोडो रुपये खर्च करणार आहेत। आता एक झालं, नाही तर 3 येणार होते, विखे पाटील, सत्तार, मुश्रीफ, परंतु आता एक आला, म्हणजे त्यांच्यावर किती पैसे खर्च होईल, पण यांच्यावर खर्च काही होत नाही। म्हणून जनतेने नकार दिले। मग असे 10 लोक मिळाले होते, पैसे टाका म्हटलं, त्या सरकार त्यांनी अविश्वास दाखवला। आमच्या मागण्या आहेत की आमच्या शासनाने अंगणवाडी सेविकेच्या 26,000 रुपये मानधन केलं पाहिजे, मदतनीसच्या 20,000 रुपये मानधन केलं पाहिजे, तसेच मिनी अंगणवाडी यांना मोठ्या अंगणवाडी एवढं मानधन दिलेलं पाहिजे। ग्रॅज्युएटी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे। नवीन अंगणवाड्या ज्या आहेत, सरकार आम्हाला मानधन पेन्शन देत नाही। 4 तारखेपासून आमचा संप सुरू आहे, शासन दखल घेत नाही। त्याच्यासाठी आम्ही संतापून सरकारच्या विरोधात आम्ही सरकारच्या समोर भीक मागत आहोत। इकडे सरकार सांगतो की महिलांचे सक्षमीकरण करतो, महिलांचे रक्षा करतो, पण कुठं सरकार यांच्यावर अन्याय करत आहे, आमच्यावर दबावगट करत आहे। नवीन ज्या मदतनीस लागल्या त्यांनी पत्र देऊन त्यांनी कामावर बोलावलं, तसंच सुद्धा ते सेविकावर सुद्धा दबाव टाकतात आणि शासन पत्र देत आहे। हा मोर्चा आणि संप करणे हा आमचा हक्क आहे। आम्ही मानधनवर आहोत, शासन आम्हाला वेतनसुद्धा देत नाही आणि शासन वेळेवर मानधन देत नाही। त्यामुळे अशी परिस्थिती आली आहे आणि आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आज आम्ही हा कठोर आंदोलन सुरू केलेलं आहे।